गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण गीतेच्या 18व्या अध्यायाच्या चौऱ्या 74व्या श्लोकापर्यंत शिकायचा प्रयत्न केला होता. आता आज आपण 75 पासून पुढे सुरू करू. तर 75वा श्लोक, जर आपली बहीण इथे आलेली आहे, स्नेहा. हो. 75. व्यासप्रसादाच्छ्रुतवान् नेतद्गुह्यमहं परम् योगैयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयम्. खूप सुंदर. आता बा याच्यामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये आपण बघितलं ना, जर आपण शिकलो नसो की कसं त्याचं उच्चारण करायचंय, तर आपण काय म्हणू? आपण म्हणू योगम योगेश्वरात कृष्णात, असं म्हणू ना. परंतु त्याचा उच्चार जो आहे, जो आता स्नेहाने केला, जो बरोबर उच्चार आहे तो असा आहे की योगै योगेश्वरात कृष्णात, असा आहे. कारण की त्या अनुस्वारानंतर य येतोय ना, त्यामुळे त्याच्यामध्ये तो अनुस्वार मिळाला पाहिजे, असं शास्त्र आहे संस्कृतचं. एवढं मला कळतं, परंतु त्याचं प्रॅक्टिकल जसं स्नेहा करते तसं मला नाही करता येत. याचा इंग्रजी अर्थ आपल्याला वाचता येतो, इंग्रजी आपल्याला वाचता येतं ना. बाय द मर्सी ऑफ व्यास आय हॅव हर्ड दीज मोस्ट कॉन्फिडेन्शियल टॉक्स डायरेक्टली फ्रॉम द मास्टर ऑफ ऑल मिस्टिसिझम कृष्ण, हु वॉज स्पीकिंग पर्सनली टू अर्जुन. अर्जुनाशी हे सगळं जे गुह्य बोलणं सुरू होतं कृष्णाचं, ते मी स्वतः व्यासदेवांच्या कृपेने ऐकलं. व्यासदेवे कृपा केली थोर योग रहस्य हे, मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले. व्यासदेवांनी कृपा केली म्हणून हे जे थोर योग रहस्य आहे, हे मी ऐकू शकलो आणि मी हे तुम्हाला सांगू शकलो. तर याच्याबद्दल मुक्तछंदामध्ये आपले बंधू काय म्हणतात? योगेश्वर कृष्णाने सांगितले, मी हे अतिगुह्य ज्ञान ऐकिले. कृपा ही व्यासांची साक्षात धृतराष्ट्रास कथण्यानिमित्त. व्यासदेवांच्या कृपेने मी हे सगळं तुम्हाला सांगितलं, राजन. हं? कृपा जाहली वेद व्यासांची प्राप्त, म्हणूनच मी ऐकिला योग श्रेष्ठ. जरी गुह्य योगेश्वराने वदिला, आपुल्या मुखाने दिला अर्जुनाला. त्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये बघू आपण काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. हे राजा धृतराष्ट्रा, या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत आणि पुण्यकारक संवादाचं वारंवार स्मरण होऊन मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे. आम्ही एक श्लोक पुढे गेलो. दॅट्स नॉट गुड. याच्या आधीच आपण बघायला पाहिजे ना. प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे अत्यंत योगरूप गुह्य मी श्रवण केलं. तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे, नेणती ते व्यासप्रसादे ऐकिले मिया. तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहिती नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकलं. आता उपनिषदांना जे माहिती नाही आहे ते व्यासांच्या कृपेने मी ऐकलं, याचा अर्थ काय होतो? उपनिषदांना जे माहिती नाही आहे, उपनिषदांना काय माहिती नाही, किंवा कोणालाच काय माहिती नाही. कोणालाही जो खरा मी आहे ना, तो माहिती असू नाही शकत कधीच. आपल्याला माहिती काय असतं? आपल्याला माहिती नेहमी आपल्या व्यतिरिक्त जे काही असेल ते असतं, है ना. म्हणजे मला माहिती आहे की आता स्नेहा नावाची एक मुलगी आहे, तिने खूप सुंदर श्लोक म्हटला. मला माहिती आहे का बरं? कारण की स्नेहा माझ्यापेक्षा वेगळी आहे असं मला वाटतं. तर जोपर्यंत हा वेगळेपणाचा आपल्या मनामध्ये भ्रम असतो, तोपर्यंत आपल्याला काहीतरी माहिती असतं. परंतु जर आपल्याला हे कळलं की इथे माझ्या स्वतःच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे, तर आपल्याला माहिती करून घ्यायला काही नसणारच आहे. त्याच्याबद्दल आपल्याला बोलता पण येणार नाही. आपला जो आंतरिक अनुभव आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला आतून जाणवतं, परंतु मला हे माहिती आहे असं आपण त्याच्याबद्दल नाही म्हणू शकत. आपल्या आंतरिक अनुभवाबद्दल आपण माहिती आहे असं म्हणू शकतो, कारण की तो अनुभव देखील आपल्याला द्वैतामध्ये माहिती असतो. काय माहिती असतो? की माझ्या मनामध्ये अमुक अमुक विचार सुरू आहे, हे मला माहिती आहे.
याचा अर्थ मी जो विचार करणार आहे त्याच्या मनामध्ये अमुक अमुक विचार येत आहेत. तर हे विचार जे आहेत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत. ह्याचाच अर्थ मन देखील आपल्यापेक्षा वेगळं आहे. आधुनिक शास्त्र जे आहे ना, म्हणजे आपण ज्याला विज्ञान म्हणतो, ते मन म्हणजे मी इथपर्यंत येऊन थांबतं. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आणि हा देह, म्हणजे हे जे देह मन बुद्धीचं एक गाठोडं आहे ते म्हणजे मी आहे. इथपर्यंत आधुनिक विज्ञान येतं. आधुनिक विज्ञान प्रत्येक व्यक्तीला वेगळं मानतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनाला वेगळं मानतं. त्याच्या पलीकडे काही आहे असं नाही मानत. त्याच्या पलीकडे म्हणजे मग देव आहे. पण देव म्हणजे काय, की तो तर एक कल्पना आहे. कल्पना म्हणजे की एक ऍबस्ट्रॅक्ट आपण ज्याला म्हणू, नेब्युलस. जितक्या लोकांना आपण प्रश्न विचारू की देव म्हणजे काय, तितके लोक तुम्हाला तेवढी ऍटलिस्ट उत्तरं देतील वेगळी की देव म्हणजे काय. म्हणजे काय, की प्रत्येकाचा देव प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळा असतो. तर हे सगळे मनाचे खेळ आहेत. मी वेगळा आहे असं मानणं हे मनाचा खेळ आहे. माझ्यापेक्षा देव कोणीतरी वेगळा आहे हे मानणं हा पण मनाचाच खेळ आहे. पण हा खेळ कशाच्या आधारावर होतोय? ज्याच्या आधारावर होतो आहे त्याकडे उपनिषद बोट दाखवू शकतात. पण ते उपनिषदांना माहिती नाही. उपनिषद सुद्धा ग्रंथच आहेत ना. खरा मी जो आहे तो ग्रंथाला माहिती नाही असू शकत. खरा मी जो आहे तो ग्रंथातून आपल्याला हे सांगू शकतो की तो खरा मी ओळखण्यासाठी म्हणा किंवा त्याची जाणीव होण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. खऱ्या मीची फक्त जाणीव होऊ शकते, तो माहिती असू शकत नाही. एकदा मुंबईला एक अद्वैती होते खूप मोठे, निसर्गदत्त महाराज. त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं की महाराज आप तो कितने महान हो, आप तो ब्रह्म को जानते हो. महाराज तुम्ही किती महान आहात, ब्रह्म काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर ते रागवले त्याला. त्याला वाटलं की अरे महाराज आपल्याला कसे काय रागवत आहेत. मी तर त्यांना इतकी उच्च पदवी दिली की तुम्ही ब्रह्माला जाणणारे आहात. तर ते म्हणाले की खबरदार, मी ब्रह्माला जाणणारा नाहीये, मी ब्रह्म आहे. ब्रह्माला जाणणारा जो असतो ना, तो जाणणारा ब्रह्म होतो आणि मी जो आहे ब्रह्म जाणणारा, अशी त्याची जी आधी भावना असते ती चालली जाते. किंवा मी ब्रह्म जाणणारा अशा प्रकारची भावना ज्याची असते तो अजूनही द्वैतात आहे आणि तो अजूनही मूर्खच आहे. जर आपल्याला असं वाटलं की आपण उपनिषद वाचल्यानंतर किंवा गीता वाचल्यानंतर ब्रह्म काय आहे हे समजू किंवा हे आपल्याला माहिती होईल, तर तो आपला भ्रम आहे. गीता वाचल्यानंतर सुद्धा, उपनिषद वाचल्यानंतर सुद्धा ब्रह्म काय आहे हे माहिती करून घेता येत नाही. हो, मग आता कशाला शिकायचं हे? जो सगळ्यात शेवटचा विषय आहे, तो विषय माहिती करून घेता येऊ शकण्यासारखाच नाही. मग कशाला शिकायचं? आहे ना? दादा, इतके दिवस 5 वर्षापासून तुम्ही गीता आम्हाला शिकवताय. मी शिकवत नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवत. त्याच्यानंतर आता हे सांगता तुम्ही की उपनिषदांना ब्रह्म काय माहितीच नाही. मग आता काय करायचं? म्हणून तुम्हाला इतकं सगळं क्लिअरली समजावून सांगण्यात आलं की ब्रह्म हे माहिती करून घेता नाही येत. जो खरा मी आहे तेच ब्रह्म आहे आणि ते देखील माहिती करून नाही घेत आहे. त्याला सगळं माहिती असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक असा मी तयार होतो आपोआप, ज्याला सगळं माहिती असतं. जे सत्य आहे ना, परम सत्य म्हणजे ब्रह्म, दी प्युअर अवेअरनेस, प्युअर कॉन्शियसनेस, त्याच्यामध्ये एक रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस तयार होते, जो माझा मी आहे, अहंकार. त्याला
त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते माहिती होऊ शकतं. सो द जीवात्मा कॅन कम टू नो whatever that Jivatma thinks as apart from himself, which is called the Anatma. मी जो स्वतःला जीवात्मा समजतो, एक वेगळा आत्मा समजतो, त्याला अनात्म वस्तू सगळ्या माहिती असतात. आणि सगळ्या वस्तू ज्या माहिती असतात त्या अनात्म स्वरूपाने माहिती असतात. म्हणजे काय की हे मी नाही आहे असं माहिती असतं. म्हणजे काय की ही स्नेह आहे, ही इतकी सुंदर श्लोक म्हणते, ही मी नाही आहे असं ज्याला वाटतं तो जीवात्मा आहे. विचार करा, हे खूप सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे. दादा, इतकं तुम्ही सगळं शिकवल्यानंतर किंवा इतकं सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवल्यानंतर आणि तुम्ही सगळं सोप्या शब्दात सांगितल्यानंतर ब्रह्म काय आहे हे आम्हाला माहिती करून घेता येणार नाही कधीच. किती मोठं कोड आहे. ब्रह्म ही माहिती करून घेण्याची वस्तू नाही. जेव्हा आपल्याला लक्षात येईल ना की आपलं खरं स्वरूप जे आहे ते ब्रह्म आहे, तेव्हा मी जो ब्रह्म जाणायला उत्सुक असलेला साधक आहे तो उरणारच नाही. तो न उरणं ही या गीतेच्या अभ्यासाची अपेक्षा आहे. गीतेचा अभ्यास जर खरंच झालेला असेल तर मी ब्रह्म जाणतो अशा प्रकारचं विधान आपण कधीच नाही करणार. किंवा मी काहीही जाणतो, ठीक आहे, मी मराठी भाषा जाणतो आजची जी आहे ती, त्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याचा कोणीतरी अनुवाद केलेला आहे मामा दांडेकरांनी. त्याचा अर्थ आजच्या काळामध्ये आजच्या उदाहरणांवरून काय असू शकतो याचा अंदाज बांधणारा मी एक साधक आहे. मी तुम्हाला गीता शिकवणारा गुरु नाही आहे. तुम्ही याच्याबद्दल कुठल्याही भ्रमात राहू नका. गीता मी तुम्हाला शिकवत नाही, गीता तुम्ही शिकताय. ही जी सगळी चर्चा होते आहे आणि हे जे सगळं चिंतन होत आहे त्यातून तुम्हाला गीता शिकायची आहे, जशी मला शिकायची आहे ना. अशी गंमत आहे. ऐकतांची ते गोठी, ब्रह्मत्वाची पडिली मिठी, मी तो पणेसी दृष्टी विरोनी गेली. ती कथा ऐकताच माझं ब्रह्मभावाशी ऐक्य झालं आणि मी तूपणासह अज्ञानदृष्टी नाहीशी झाली. म्हणजे मी तूपणा पण नाहीसा झाला. म्हणजे काय की मी तू म्हणजे द्वैत. हे जे अज्ञान आहे, मी आणि तू वेगळा आहोत असं आपल्याला वाटत राहतं, हे जे अज्ञान आहे ही अज्ञान दृष्टी नाहीशी झाली माझी. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले आहे. सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत, हे सर्वच योग कुठले आहेत? आपण सर्व योग शिकलो ना गीतेमध्ये. कुठले योग शिकलो? आतापर्यंत 17 योग शिकलो. प्रत्येक अध्यायाला एक वेगळा योग हे नाव आहे ना. पहिल्या अध्यायाला तर विषाद योग हे नाव आहे. म्हणजे काय आहे की कन्फ्युजन योग, सॅडनेस योग. सॅडनेस कसं काय योग होऊ शकतो? अरे सॅडनेस नसेल, कन्फ्युजन नसेल तर तुम्ही शिकायला याल का? तुम्हाला जर सगळं माहिती असलं क्लिअरली तर तुम्हाला शिकायला यायची काय गरज आहे? तुम्हाला जर माहिती असलं की इथे साप नसून दोरी आहे, हे माहिती आहे, मग ज्या वर्गामध्ये हा साप नसून दोरी आहे हे शिकवतात त्या वर्गामध्ये तुम्हाला याची गरजच नाही आहे. कारण की तुम्ही तो प्रत्यक्ष बघितलाय दोर. साप नाहीच आहे तिथे. आहे का? विचार करून बघा तुम्ही. जर आपल्या मनामध्ये स्पष्टता असेल तर आपल्याला शिक्षणाची काय आवश्यकता आहे? आपल्या मनामध्ये स्पष्टता नाही आहे म्हणून आपण शिकतोय. परंतु जर आपल्याला हे लक्षात आलं की माझ्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त, माझ्या असणेपणाच्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. दुसरं जे आहे ते आपोआप तयार होतं. म्हणजे त्या शुद्ध चैतन्यामध्ये एक वेगळा मी म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, चिदाभास, तो आपोआप तयार होतो.
आणि मग त्या चिदाभासाला हे सगळं भासतं. त्या चिदाभासाला असं वाटतं की हा वेगळा मी आहे. हे चिदाभासाला असं वाटतं की तो चिदाभास मी आहे. द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस थिंक्स दॅट द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस इज मी, ए सेपरेट मी, an observer me, experiencer me, who is experiencing, observing this entire world apart from me. हे आपोआप तयार होतं. याला काही नाही करू शकत. सो दिस इज द ब्युटी, दिस इज द माया, दिस इज द प्ले, दिस इज द लीला. तर ही जी लीला आहे, ह्या लीलेच्या पलीकडे जे आहे ते शब्दांमध्ये वर्णन करून सांगण्यासारखं पण नाही आहे आणि जे माहिती होण्यासारखं पण नाही. ज्याला सगळं माहिती होतं, जिथपासून सगळं माहिती होतं, ज्याच्यामुळे सगळं माहिती होतं, ते माहिती करून घेण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तर 18 योग ह्या गीतेमध्ये आहेत, प्रत्येक अध्यायाचा योग. परंतु मुख्यत्वे जे योग आहेत ते म्हणजे कर्मयोग, दुसरा म्हणजे राजयोग किंवा अष्टांग योग, मेडिटेशनवाला योग, तिसरा भक्ती योग आणि चौथा ज्ञानयोग. हे 4 प्रकारचे योग आपल्याला गीतेमध्ये शिकायला मिळाले. ह्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे. काय ध्येय? की जी शुद्ध जाणीव आहे, शुद्ध चैतन्य आहे, शुद्ध अस्तित्व आहे, त्याचा बोध व्हावा. माहिती नाही व्हावा, बोध व्हावा. बोध व्हावा म्हणजे काय? की तेच मी आहे हे आपल्याला जाणवावं. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे असे, दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असं बनून आपल्याच करता जे देव बोलले. अर्जुनाच्या ठिकाणी आपण स्वतः सगळेच आहोत. जे सगळे प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारले ते सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याही मनात असतात. तर संजय काय म्हणतो की मीच कृष्ण झालो. धृतराष्ट्र तू सुद्धा कृष्णच झाला. आणि ह्या चर्चेमध्ये, या चिंतनामध्ये बसलेले आपण सगळे लोक सुद्धा अर्जुन झालो. अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन जर आपण ही सगळी गीता वाचली तर आपल्याला कृष्णाने जे सांगितलंय ते कळेल. तेथ का तेथ की माझे श्रोत्र, पाटाचे जाले जी पात्र, काय वानू स्वतंत्र, सामर्थ्य श्री गुरुचे. महाराज, इथे माझे कान अधिकाराला प्राप्त झाले. का बरं प्राप्त झाले? कारण की मी अर्जुनाच्या भूमिकेत स्वतःला ठेवलं. गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचं मी काय वर्णन करू? मी स्वतः अर्जुन आहे, तर माझा गुरु कोण आहे? माझा गुरु आहे कृष्ण. त्याचं मी स्वतंत्र वर्णन कसं करणार? तर ते वर्णन जे आहे ते आता आपल्याला संजय पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी 1 मिनिट थांबतो इथे आणि तुम्हाला विचारतो, की आत्ता आपण जे वाचलं त्याच्याबद्दल काही प्रश्न आहे? नसेल तर स्नेहाताई आहे तयार. स्नेहाताई आहे ना? नंबर 76. हो. गो अहेड प्लीज. राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. हे बघा राजन, धृतराष्ट्राला सांगतोय तो. O king, as I repeatedly recall this wondrous and holy dialogue between Krishna and Arjuna, I take pleasure being thrilled at it, thrilled every moment. मुहुर्मुहू, मुहुर्मुहू म्हणजे सारखं सारखं मी आठवतो. आय रिपीटेडली रिकॉल. ते सगळं आठवून आठवून मला खूप जास्त रोमहर्षक म्हणजे हर्ष होतो. हा कृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन, आठवून मनी फार हर्षतो हर्षतो चिमी. हर्षतो हर्षतो म्हणजे सारखा सारखा हर्ष होतो मला. मुहुर्मुहू. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू? पुन्हा पुन्हा असे मी आठवित हे राजन तो संवाद अद्भुत, केशवार्जुनातील अतिपवित्र अन मजसी होतसे हर्ष मात्र. चा सारखा मला हर्ष होतो. मला आठवे तो फिरूनी फिरूनी अति तोची संवाद उत्कृष्ट आणि जसा तोची अद्भुत तैसा पवित्र मला मानसी हर्ष होतोची फार.
सारखा सारखा मी तो संवाद आठवतो आणि त्या आठवणींनी मला सारखा सारखा हर्ष होतो. किती जबरदस्त आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात? हे राजा धृतराष्ट्रा, या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत पुण्यकारक संवादाचं वारंवार स्मरण होऊन मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे. राया हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडावला ठाये, रत्नी की रत्न किळाये, झाकोळीत जैसी. राजाशी हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला आणि त्या योगाने त्याची देहस्मृती गेली. म्हणजे तो देखील अर्जुनाप्रमाणे ब्रह्म झाला. म्हणजे त्याला ब्रह्म आहे ही जाणीव झाली आणि देहस्मृती गेली. ते कसं? तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसं रत्नाचं तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकत येतं. म्हणजे कसं आहे पहा, की समजा तुम्ही एखादा हिरा बघितला ना, तर त्या हिऱ्याचं जे तेज असतं ना, त्या तेजामुळे हिरा झाकला जातो. त्याप्रमाणे आपला जर मी झाकला गेला, आपला जर जो खोटा मी आहे, जो रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस आहे, तो जर झाकला गेला आणि फक्त तेज प्रगट झाला, तर काय होईल? हे जे मूळ शुद्ध चैतन्य आहे, ते प्रगट झालं आणि त्याच्यामध्ये जो खोटा मी होता, चिदाभास होता, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, तो नाहीसा झाला. हं? हिमवंतींची सरोवरे, चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे, द्रवत्व ये. इथे बघा काश्मीर हा शब्द आलेला इथे. हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होता. चंद्रोदय झाल्यानंतर त्या हिमालयामधल्या सरोवरांमध्ये, तलावांमध्ये जेव्हा अजिबात वारं वगैरे नसतं, तेव्हा चांदणं असं प्रकाशतं, की असं वाटतं की ते स्फटिक झालं, ते घट्ट झालं. आणि नंतर सूर्योदय झाला, की त्याला पुन्हा पाझर फुटतात. अशी उपमा ज्ञानदेवांनी कशी दिली असेल? ते स्वतः प्रत्यक्ष काश्मीरमध्ये गेले होते किंवा नाही हे मला माहिती नाही. म्हणजे त्यांचं चरित्र प्रत्येक पान मी वाचलेलं नाहीये. परंतु ज्ञानेश्वरांची जी ज्ञानपरंपरा आहे, नाथ परंपरा, ती काश्मीरपासून येते. म्हणजे काश्मीर शैविझम ज्याला म्हणतात ना, तिथपासून ती परंपरा येते. त्यामुळे ज्ञानेश्वर देहानी प्रत्यक्ष काश्मीरला जरी नसतील गेले, तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानपरंपरेमधनं त्यांना त्या भागाची जाणीव असणं सहज शक्य आहे. ज्ञानदेव महाराजांसारख्या योग्याला प्रत्यक्ष देहाने कुठे जाण्याची गरज होती असं मला वाटत नाही. ते स्वतः टाइम आणि स्पेस ट्रॅव्हल सहज करू शकत होते, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ज्ञानदेव महाराज वॉज अ योगी ऑफ द हायेस्ट ऑर्डर. आणि आजच्या भाषेत, आपल्या सर्वसाधारण भाषेत जर सांगायचं झालं, तर हे शरीर सोडून जिवंतपणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन, दुसरी सगळी जागा बघून, अनुभव घेऊन, येऊन पुन्हा या शरीरातून सांगणं हे त्यांना सहज शक्य होतं. सांगता येणं, हे ना? तर त्याच्यासाठी ते काश्मीरला गेले होते किंवा नाही काय माहिती, पण काश्मीरचं वर्णन ते करू शकतात, न जाता सुद्धा. आहे ना गंमत? तैसा शरीराची या स्मृती, तो संवादू संजय चित्ती, धरी आणि पुढती तेची होय. त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच तीच देहविस्मृतीची अवस्था होत होती. हं? तर त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. लेट अस सी. स्नेहा, पुढचा श्लोक म्हणते का नाही? हो. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. याचा अर्थ हा आहे, ओ किंग, as I remember the wonderful form of Lord Krishna, I am struck with wonder more and more, and I rejoice again and again. कृष्णाचं रूप आठवून मला खूप छान वाटतंय. स्मरूनी बहुते रूप हरीचे अति अद्भुत, राया विस्मित होऊनी नाचतो नाचतो चिमी. दोन वेळा म्हटलंय पहा इथे. आधी म्हटलं तो हर्षतो हर्षतो आणि नंतर नाचतो नाचतो. किती सुंदर आहे ना? मुक्तछंदामध्ये काय म्हणतात, की आणि मजला पुन्हा पुन्हा स्मरते,
अति अद्भुत विश्वरूप हरीचे ते, मजला वाटते आश्चर्य विलक्षण, होतो हर्ष पुन्हा पुन्हा हे राजन. हं? हे राजन, जसे पाहिले येथ मी विश्वरूप, पुन्हा आठवावे चिते कृष्ण रूप. मला थक्क केले चित्या दर्शनाने, मला हर्ष होतो तयाच्या स्मृतीने. याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचं पुन्हा पुन्हा स्मरण होऊन, हे राजा, मला अतिशय आश्चर्य वाटतंय आणि पुन्हा पुन्हा मी हर्ष पावतोय. मग उठवणी म्हणे नृपा, श्रीहरीची या विश्वरूपा, देखिलया उगा पापा, असो लहासी. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा, श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिलं असता तू उगा कसा राहू शकलास? न देखणे निजे दिसे, नाही पणेची जे असे, विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. न पाहण्याने जे दिसतं, नाहीपणाने जे आहे, विसरण्याने विसरू म्हटलं तरीही आठवतं, ते आता कसं चुकवू? हं? न पाहण्याने जे दिसतं, नाहीपणाने जे आहे, विसरण्याने विसरू म्हटलं तरीही जे आठवतं, ते आता कसं चुकवू? आता पहा की विश्वरूप बघून झालेलं आहे ऑलरेडी. विश्वरूप नुसतं अर्जुनालाच नाही दिसलं, संजयाला पण दिसलं. कारण की संजयाने ते सगळं वर्णन करून धृतराष्ट्राला सांगितलं. तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा तीच भावना उत्पन्न झाली असावी, असं आपण गृहीत धरू. है ना? कारण की जो अनुभव अर्जुनाला आला, तोच अनुभव संजयला आला आणि संजयनी धृतराष्ट्राला तो तसाच सांगितला. तर त्याच्या मनामध्ये सुद्धा तोच अनुभव आला असायला हवा होता. आता तो त्याला आला की नाही, त्याने ते बघितलं की नाही, त्याला माहीत नाही. पण आता तो नाहीये, तो गेला. परंतु नसला तरी सुद्धा तो मला आता सारखा माझ्या डोळ्यासमोर येतोय. म्हणजे नसून सुद्धा येतोय माझ्या डोळ्यासमोर, असं सांगतोय. विसरण्याने आणि ते विसरू म्हटलं तरी ते आठवतं. असा तो अद्भुत अनुभव होता विश्वरूपाचा. देखोनी चमत्कारू, कीजे तो नाही पैसारू, मजही सकट महापुरू, ये नेत आहे. श्रीहरीचं विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्यास सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. म्हणजे काय की माझं मी पण ह्याच्यामध्ये मी विसरलेलो आहे. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद, संवाद संगमी स्नान, करुणी देतसे तिळदान, अहंतेचे. याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिळांजली देत. हा सगळा संवाद ऐकल्यानंतर जर आपल्याला खरंच कळलं असेल, तर आपल्या अहंकाराची सुद्धा तिलांजली आपण देणं किंवा आपल्याकडनं आपोआप दिली जाणं अपेक्षित आहे. आणि जर होत नसेल, तर ह्याचा अर्थ आपला अहंकार अजूनही कायम आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ही गीता कळलेलीच नाही अजूनपर्यंत. तेथ असंवरे आनंदे, अलौकिकही काही स्फुंदे, श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिकही गहिवर येऊन सद्गतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं वेळोवेळा म्हणत होता. सारखं तो श्रीकृष्णाचं नाव घेत होता संजय. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून रायते काही कल्पावे जव. या अष्टसात्विक भावांचा प्रकार, अवस्था म्हणजे धृतराष्ट्राला केव्हाच माहिती नव्हता. संजयला माहिती झाला. म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली, त्याची काही कल्पना धृतराष्ट्राने करावी. त्याची कल्पना तो करू शकला नसेलच, है ना? तव जाला सुख लाभू, आपण या करुणी स्वयंभू, बुझाविला अवष्टंभू संजये तेणे. इतक्या त्या संजयाने आपल्याला झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरवला. म्हणजे त्याचा स्वतःचा जो अहंकार होता त्याने तो स्वतः जिरवला, पुन्हा ती आठवण करून. तेथ कोणी येकी अवसरी, होवावी ते करुणी दुरी, रावो म्हणे संजयापरी कैसी तुझी गा. तेव्हा धृतराष्ट्र काय म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवला आहे. ते बाजूला सारून तू काय हा प्रकार मांडलाय? तुला युद्धामध्ये काय चाललंय ते सांगण्यासाठी ठेवलेलं आहे इथे. तर तू ते सोडून हे विश्वरूप दर्शनाचं वर्णन मला का बरं सांगतोयस? ही धृतराष्ट्राची मती आहे. तुम्ही विचार करा, की इतकं जे अत्युच्च ज्ञान आहे,
जे आपल्याला सहज बसल्या घर बसल्या मिळते, ते ज्ञान मला नकोच आहे. मला युद्धामध्ये काय चाललंय ते सांग. म्हणजे काय, मला डिशूम-डिशूमची गोष्ट सांग. तत्वज्ञान मला नकोय. हे आपल्या सगळ्यांची कथा हीच आहे. जगामध्ये काय चाललंय ते मला माहिती असायला पाहिजे. कुठला सिनेमा सगळ्यात नवीन आहे, तो मला माहिती असायला पाहिजे. हं. कुठल्या नटाचं, कुठल्या नटीसोबत काय प्रकरण सुरू आहे, हे मला माहिती पाहिजे. या असल्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे असतात. परंतु हे सगळं कशाच्या आधारावर सुरू आहे, हे माहिती करून घेण्याची, हे जाणण्याची इच्छाच नसते. तसे तुम्ही कोणीच नाही आहात. तुम्हाला हे जे चाललंय हे सगळं समजून घेण्याची इच्छा आहे. म्हणून तुम्ही गेले 4-5 वर्ष माझ्यासोबत हा अभ्यास करतात आणि तुम्ही इथे आहात म्हणून मी पण हा अभ्यास करतोय. त्यामुळे माझंही चांगलं भाग्य आहे, की तुम्ही लोक आहात इथे माझ्यासोबत अभ्यास करायला. "तेणे तू ते येथे व्यासे, बैसविले कासे या उद्देशे, अप्रसंगा माझी ऐसे, बोलसी काही." त्या व्यासांनी तुला इथे कशाकरता बसवलंय? प्रसंग नसताना मध्येच असं काय बोलतोस? असं धृतराष्ट्र त्याला दम देतोय. हं. "राणीचे राऊळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहलया निशाचरा." रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता, त्याला दाही दिशा उदास वाटतात. रानात राहणारा जो मनुष्य आहे, त्याला आपण राजमंदिरात नेलं, तर त्याला काय दिसेल? रान दिसणार नाही, त्यामुळे त्याला उदास-उदास वाटेल. अथवा उजाडलं असता पिशाचाना रात्र होते. जे निशाचर असतात, जे पिशाच असतात, त्यांना उजाडलं की मग त्यांना भीती वाटते, त्यांना रात्र होते. जो जेथीचे गौरव नेणे, तयासी ते भिंगुळवाणे, म्हणोनी अप्रसंगो तेणे म्हणावा की तो. ज्याला जिथेच महत्त्व माहिती नाही, ते त्याला विपरीतच वाटतं. म्हणून त्या महत्त्व माहीत नसलेल्या गोष्टींच्या वर्णनास तो अप्रसंग आहे, असं म्हणणारच आहे. यात नवल ते काय? तुम्ही विचार करा, की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये महत्त्व वाटत नसेल, तर तुम्ही ती गोष्ट कराल का? आत्ता ह्या क्षणी आपण 14 लोक इथे आहोत. त्यांना आपण जे करतो आहोत त्या गोष्टीचं महत्त्व आहे म्हणून आपण इथे येऊन बसलेलो. बाकीचे जे लोक आहेत, ज्यांना माहिती आहे की हे होत आहे, त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्व ज्या गोष्टींमध्ये वाटत असेल, त्या गोष्टी ते करतायत. विचार करा, है ना? आपल्यालाही खूपदा असं वाटतं की नाही, दादांचं हे चिंतन सुरू आहे. या चिंतनाला आपण जायला पाहिजे. परंतु जाऊ दे ना, आपण रेकॉर्डिंग ऐकून. असंही आहे. मग आपण दुसरं काहीतरी करू ज्याच्यामध्ये जास्त महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये आहे महत्त्व, परंतु हे रेकॉर्डिंग ऐकता येऊ शकतं. ही किती सोय आहे बघा बरं. म्हणजे बघा की आपण 14 लोक प्रत्यक्ष इथे ऐकतो आहोत. ह्या 14 पैकी काही लोक असे आहेत की जे पुन्हा हेच रेकॉर्डिंग ऐकतील आणि काही लोक असे आहेत की ज्यांना माहिती आहे की नाही आता खरंच शक्य नाहीये. त्यामुळे त्यांना दुसरं काहीतरी करणं भाग आहे. अशी लोक आहेत काही. असे दरवेळेस कमीत कमी 100-150 लोक पुन्हा हे ऐकून शिकायचा प्रयत्न करतात रेकॉर्डिंग. त्याच्यासाठी YouTubeची व्यवस्था चांगली आहे. है ना? हे तंत्रज्ञान आपल्या सोयीचं आहे. तर जे लोक येत नाही त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आकस नाहीये. कारण की त्यांना ह्याचं महत्त्व नाही अजून. तर प्रत्येकजण आपल्याला ज्या गोष्टीचं महत्त्व असतं, तीच गोष्ट करत असतं. आपण सगळ्यांनी ते करावं. हं. त्या ज्या महत्त्वाच्या आहेत असं वाटतात गोष्टी केल्यानंतर, जर आपण डेड एंडला पोहोचलो, की आता याच्यापुढे काय? तर त्याच्यानंतर मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. असं कृष्ण सांगतो आपल्याला, है ना? शेवटचा क्लास आहे हा. जीवनाचा हा शेवटचा क्लास आहे. मग म्हणे सांगे प्रस्तुत, उदयलेसे जे उत्कळीत, ते कोणासी बा रे जैत, देखील देईल शेखी. मग धृतराष्ट्र म्हणाला, "अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झालंय ते शेवटी कोणाला जय देईल हे मला सांग. भविष्य सांग. ह्या युद्धामध्ये कोण जिंकणार आहे? हं? पुढच्या इलेक्शनमध्ये कोण होणार पंतप्रधान? हे सांग मला." "येरवी विशेषे बहुतेक, आमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा." सहज विचार करून पाहिलं तर विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे, की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी विशेष असतो. अजूनही दुर्योधनाबद्दल आसक्ती आहे मनामध्ये. हं. आजकालच्या राजकारणामध्ये सुद्धा असं नाही आहे का, की आपला मुलगा कसाही असला तरी सुद्धा तोच पंतप्रधान व्हायला पाहिजे, असं वाटू शकतं कोणाला, है ना?
तो कितीही अकार्यक्षम असला तरी सुद्धा, अकर्तृत्ववान असला तरी सुद्धा असं होऊ शकतं. आणि येराचे निपाळे दळही याचे देवळे, म्हणून जैत पुढे आणील नाते. आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचं सैन्य दीडपट आहे, म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळवीन ना. तुम्हाला आठवतं का की पहिल्या अध्यायात सांगितलं होतं ना की कौरवांची 11 अक्षौहिणी सेना होती आणि पांडवांची 7-8च अक्षौहिणी सेना होती. म्हणजे पांडवांपेक्षा कौरवांची सेना दीडपट होती आणि दुर्योधन तर पराक्रमी आहे. त्यामुळे तो जिंकणार आहे की नाही हे मला सांग. त्याला जिंकावं अशी दुर्योधनाची इच्छा आहे. आम्हा तव गमे ऐसे, मा तुझे ज्योतिष कैसे, ते नेणो संजय असे, तैसे सांग पा. आम्हाला तर असं वाटतं. मग तुझं भविष्य कसं आहे ते आम्हाला कळत नाही. तर संजया तुझं भविष्य जसं असेल तसं सांग. तर ते जे भविष्य आहे ते हे या शेवटच्या श्लोकामध्ये आहे. तर ते भविष्य काय आहे? स्नेहाताई सांगता का? हो. यत्र सांग. योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः. ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. असं करत करत आपण गीतेच्या शेवटच्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. Wherever there is Krishna, the master of all mystics, and wherever there is Arjun, the supreme archer, there will also certainly be opulence, victory, extraordinary power, and morality. That is my opinion. भविष्य काय सांगितलं? हं? योगेश्वर जिथे कृष्ण, जिथे पार्थ धनुर्धर, तिथे मी पाहतो नित्य धर्मश्री जय वैभव. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे पार्थ धनुर्धर आहे, तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री. श्री म्हणजे ऑप्युलन्स, जय आणि वैभव. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू? जेथे असे श्रीकृष्ण योगेश्वर आणि जेथे अर्जुनही धनुर्धर, लक्ष्मी विजय वैभव नांदती, नीतिमत्ता तिथे निश्चित असती. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, असावा जिथे वास योगेश्वराचा, तसेची धनुर्धारी त्या अर्जुनाचा. असावे तिथे श्री व नीती यशाने, व नांदा वयाचे तिथे वैभवाने. जिथे योगेश्वर कृष्ण म्हणजे काय की जिथे बुद्धी शुद्ध झालेली असते, जिथे चित्त शुद्ध झालेलं असतं, तिथे आपलं जे मन असतं ना, ते योग्य काम करतं. आणि योग्य काम केलं तर त्या योग्य कामामध्ये यश नेहमी मिळतं. म्हणजे तिथे धर्माचा विजय होतो. अशा प्रकारे जर आपण आपलं स्वधर्मरूपी कर्म निस्वार्थ मनाने, निष्काम मनाने, एकाग्र चित्ताने, अनुशासनपूर्वक, ज्ञानपूर्वक जर केलं, तर यशाशिवाय, वैभवाशिवाय, आनंदाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही. हे भविष्य. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. जिकडे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ असतील, तिथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि नीती ही आढळच आहेत. आढळ आहेतच अशी माझी समजूत आहे. यया बोला संजयो म्हणे, जी येरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज त्यांचं एकमेकांचं काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जिथे आयुष्य आहे तिथे जगणं निश्चित आहे. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. महाराज चंद्र तिथे चांदणं असायचंच, शिव तिथे शक्ती असायचीच, संत तिथे सुविचार असायचेच.
रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्ही तेथे दाहक, सामर्थ्य की राजा तिथे सैन्य, प्रेम तिथे संबंध. राजा तिथे सैन्य, प्रेम तिथे संबंध आणि अग्नी तिथे जाण्याची शक्ती असावयाचीच. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. दया तिथे धर्म, जिथे दया असेल तिथे धर्म असेलच. धर्म तिथे सुखप्राप्ती असेलच. सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असणारच आहे. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. जिथे वसंत तिथे झाडांना नवी पालवी आणि नवी पालवी तिथे फुलं, फुलं तिथे भ्रमरांचा समुदाय, हे सगळं असणारच आहे. भ्रमर म्हणजे भुंगे. बंबल बी. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. जिथे गुरु तिथे ज्ञान असणारच आहे, जिथे ज्ञान तिथे आत्मदर्शन आणि जिथे आत्मदर्शन तिथे समाधान असणारच आहे. भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू. सूर्य जिथे, जिथे भाग्य तिथे सुखोपभोग, जिथे भाग्य असेल तिथे सुखाचा उपभोग होईल. आणि जिथे सुखोपभोग, सुखाचा उपभोग, तिथे प्रसन्नता. असो हे राहू दे, जिथे सूर्य तिथे प्रकाश असावयाचाच. तैसे सकल पुरुषार्थ, जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने सर्व पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष सनाथ झाले, तिथे जो श्रीकृष्ण जिथे राजा आहे तिथे लक्ष्मी असावयाचीच. आणि आपुलेनी कांतेसी, ते जगदंबा जयापाशी. आणि माणिकी कायदासी नवती तयाते. आणि ज्याच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे. आणि अणिमादिक, अणिमा नावाची सिद्धी असते. अणिमादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत काय? त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत. इथे सगळा ऐश्वर्य, वैभव, सुख यांचा असीमित भंडार आहे. हं? कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेणे भागे, ते जयो लागवेगे तेथेची आहे. कृष्ण आपल्या अंगाने विजयाचं स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूने, त्या बाजूला त्वरेने मिळावयाचंच. कृष्ण ज्या बाजूला असेल त्याला जय मिळणारच आहे. विजयो नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्णनाथो, श्रीयसी विजय निश्चितो तेथेची असे. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे. अर्जुनाचं एक नाव विजय पण आहे. आणि श्रीकृष्णनाथ ही विजयाची मूर्ती आहे. तर ते सगळेजण एकत्र आले, ते दोघेही एकत्र आले, तर लक्ष्मी सुद्धा सर्व विजय निश्चितपणाने तिथेच आहे असं समज. तयाची ये देशींच्या झाडी, कल्पतरू ते होडी, न जिणावे का एवढी माय बापे असता. त्याला अर्जुनाला म्हणजे त्याला म्हणजे अर्जुनाला एवढं श्रीकृष्ण आणि लक्ष्मी यांच्यासारखं मायबाप असता, त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने जिंकू नये का? जर श्रीकृष्णाची आणि लक्ष्मीची आपल्यावर कृपा असली तर आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. आपण कल्पतरूच्या खाली बसलेलो आहोत. कल्पतरू म्हणजे विशिंग ट्री, की ज्या झाडाखाली बसलं असताना आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अशा झाडाखाली आपण बसलेलो नाहीये का? जर माझे वडील कृष्ण आहेत आणि लक्ष्मी माझी आई आहे. ते पाषाणही आघवे, चिंतारत्ने का नोहावे, तिये भूमिके का न यावे सुवर्णत्व. त्या देशाचे सर्व दगडही चिंतामणी का होऊ नयेत. हा चिंतामणी दगड जर असला आपल्या हातामध्ये तर आपल्याला जे काही पाहिजे असेल ते मिळेल. आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये. ती भूमीच चैतन्य आहे. तयाचिया गावीचिया, नदी अमृते वहाविया, नवल काई राया विचारी पा. त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत? राजा विचार कर. यात काही आश्चर्य आहे का? तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते. त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? म्हणजे कृष्णाने जे स्वैर शब्द जरी उच्चारले ना तरी सुद्धा ते वेदच आहेत. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? तर कृष्ण जो आहे तो देहासह सच्चिदानंद रूप आहे. पै स्वर्गापवर्ग दोन्ही, स्वर्ग आणि अपवर्ग दोन्ही. ये पदे जया अधीनी, तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. हं? ज्याला श्रीकृष्ण बाप आहे आणि आई लक्ष्मी आहे, त्याच्या अधीन स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. दोन्ही मिळतील त्याला. म्हणजे
ह्या जन्मात ह्या पृथ्वीवर आपल्याला स्वर्गसुख मिळेल आणि देह सोडल्यानंतर मोक्षप्राप्ती पण होईल, किंवा देह असताना सुद्धा जीवनमुक्तीचा अनुभव येईल. म्हणून जिया बाही उभा, तो लक्ष्मी येचा वल्लभा, तेथे सर्वसिद्धी स्वयंभा, ये रमीन नेणे. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे, तिथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. ह्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही, असं संजयानी भविष्य सांगितलं धृतराष्ट्राला. आणि समुद्राचा मेघू, उपयोगे तयाहुनी चांगू, तैसा पार्थी आजी लागू आहे तये. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असून उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. त्याप्रमाणे संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. म्हणजे अर्जुन हा मेघ झालेला आहे. म्हणजे समुद्रापासून मेघ जसं पाणी शोषून घेतो आणि वर्षाव सगळीकडे जाऊन करतो, तसा अर्जुन झालेला आहे. त्यांनी कृष्णाकडनं सगळं तत्वज्ञान समजून घेतलं आणि त्याच्या कृपेने आपल्या सगळ्यांवर तो वर्षाव झाला. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. त्यामुळे आपण देव होण्यापेक्षा अर्जुन झालेलं जास्त चांगलं ना, होणं जास्त चांगलं. आपण अर्जुनाच्या भूमिकेत जर असलो, म्हणजे शिकणाऱ्याच्या भूमिकेत असलो, तर जास्त चांगलं आहे. तर जागृतावस्थेमध्ये नेहमी आपण साधक असावं. आपण गुरु झालोय वगैरे अशा प्रकारच्या भ्रमात राहू नये माणसाने. कनकत्व दीक्षा गुरु, लोहा परिसू होय किरू, परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा म्हणजे रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोसणारा व्यवहार ते सोनच जाणतं. जे गीतेतून आपण सगळं शिकावं, आपलं कर्तव्य पार पाडावं, स्वधर्म आचरावा, जगामध्ये सगळ्यांच्या कल्याणासाठी चांगलं जे असेल ते करावं, हे करणारा कोण आहे? हा अर्जुन आहे, है ना. ब्रह्म कर्म नाही करत. ब्रह्म जेव्हा सगुण साकार रूपामध्ये येतं तेव्हा ते कर्म करतं. येथ गुरुत्वा येतसे उणे, ऐसे झणे कोणी म्हणे, वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असं कदाचित कोणी म्हणेल, पण तसं नाही आहे. तर असं आहे की अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. हं? तैसा देवाची आशक्ती, पार्थो देवासीची बहुती, परिमाने ये स्तुती गौरव असे. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झालेला आहे. परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे, अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते. अर्जुन सगळं करू शकतो ना. देवाने काय सांगितलं की मी काही करणार नाही. पण अर्जुनाला देवाची शक्ती आहे, म्हणून अर्जुन देवाच्या शक्तीमुळे काम करतो. असं या स्तुतीचं गौरव आहे, असं या स्तुतीचे गौरव आहे. आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिणावा हे बापा शिराणी, तरी ते शारंगपाणी फळा आली. आणि मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा, अशी जी बापाला आवड असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा, ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. किंबहुना ऐसा नृपा, पार्थू जालासे कृष्ण कृपा, तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. फार काय सांगावं धृतराष्ट्र राजा, अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, तोची गा विजयासी ठावो, येथ तुझ कोण संदेहो, तेथ न ये तरी वावो विजयोची होय. हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय वाटतोय? या पक्षाकडे जय न येईल तर तो जय खोटाच ठरेल. म्हणून जेथ श्री तेथे श्रीमंतू, जेथ तो पंडूचा सुतू, तेथ विजय समजतू अभ्युदयो तेथ. म्हणून जिथे लक्ष्मी आणि श्रीकृष्ण आणि जिथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहे, तिथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तिथेच आहे. जरी व्यासाचे निसाचे, धीरे मन तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना. व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा खरा विश्वास असेल तर हे माझं भविष्य अट्टळ माना. जेथ तो श्रीवल्लभू, जेथ भक्त कदंबू, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. जिथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे आणि जिथे भक्तांचा समुदाय आहे, तिथे अनायासे सुखाची आणि कल्याणाची प्राप्ती आहे. या बोला आन होये, तरी व्यासाचा अंकु न वाहे, ऐसे गाजोनी बाहे उभिली तेणे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासाचा शिष्य मी म्हणवणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला संजयाने. हं? एवं भारताचा आवाका, आणुनी श्लोका येका, संजये कुरुनायका दिधला हाती. ह्याप्रमाणे भारताचं तात्पर्य म्हणजे महाभारताचं तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिलं. महाभारताचं जे तात्पर्य आहे की जिथे
अर्जुनासारखा शिष्य आहे, कृष्णासारखा गुरु आहे, तिथे विजय, श्री, नीती ह्या सगळ्या नेहमी राहणारच आहेत. जैसा नेणो केवढावनी परी गुणाग्री ठेवूनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे हे काय सांगावं, परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्याकरता आणावा. हे बघा की अग्नी जो आहे तो सूर्यात आहे, पण सूर्य नसेल तेव्हा काय, तेव्हा छोट्याशा दिव्यात पण आहे ना. तर जे सूर्याचं तेज आहे, म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे, अग्नीचा देखील तोच प्रकाश आहे. प्रकाश जो आहे तो वेगळा थोडीच असू शकतो. सूर्यप्रकाश आणि दिव्याचा प्रकाश हे दोन्ही प्रकाशच आहेत. पण जेव्हा सूर्य नसतो उपलब्ध, तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तेज आपल्याला जाणवतं. आपल्याला 15व्या अध्यायात सांगितलं होतं ना भगवंतानी, की कुठे कुठे आहे ते. हं? मी पहिले सूर्यामध्ये आहे, मग चंद्रामध्ये आहे. हं? यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. असं सांगितलं ना. यदादित्यगतं तेजः, जे तेज आदित्यामध्ये आहे, सूर्यामध्ये आहे, तेच चंद्रमामध्ये पण आहे आणि तेच छोट्याशा दिवामध्ये पण आहे. तर ते जे तेज आहे, ते तेज आपल्याला गीतेच्या रूपाने ऐकायला मिळालं. हं. तैसे शब्द ब्रह्म अनंत जाले 1.25 लक्ष भारत. भारताचे शते सात सर्वस्व गीता. म्हणजे महाभारत जे आहे ते 1.25 लक्ष आहे, त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 लक्ष महाभारत हे सगळं झालं. आणि या महाभारताचा सार 700 श्लोकांमध्ये गीता झाली. आणि त्याच्यानंतरही तया ही साता शताचा इत्यर्थो हा श्लोक शेषींचा. व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. व्यासांचा शिष्य जो संजय, त्याचा जो पूर्णोद्गार, तो हा गीतेचा पूर्ण उद्गार, हा गीतेचा शेवटला श्लोक, ह्या 700 श्लोकांचंही तात्पर्य आहे. महाभारताचं सगळं जे तात्पर्य आहे ते ह्या श्लोकामध्ये आहे, की अर्जुन आणि श्रीकृष्ण जेव्हा एकत्र येतील, म्हणजे काय की एक निष्काम शिष्य साधक जेव्हा श्रीकृष्णासारख्या गुरुच्या सान्निध्यात येतो, तेव्हा आपल्याला जय, सुख, नीती, धर्म ह्या सगळ्यांची प्राप्ती होते. काय म्हटलं? कोणीतरी बोललं काहीतरी? हा, श्रीराम केकरे, आपला अनम्यूट झालाय का चुकून? ओके. काय होत आहे, मी आय एम नॉट एबल टू म्यूट श्रीराम. श्रीराम केकरे, कॅन यू म्यूट युअर सेल्फ? फोन केला समोरच्या आदरांच्या तर त्यांनी पाठवून दिलं 10 मिनिटात. कधी कधी त्यांच्याकडे आणि द्यायला इट्स आले नॉट नसतात. हॅपनिंग. मग यांना मुलांच्या तर तयारी राहिलेल्या आहेत ना. अरे, आय एम सो सॉरी. श्रीराम आमच्या केकरे, आर वरती यू स्टिल हिअर? कॅन यू हिअर मी? काहीतरी चुकून हे होतंय. सॉरी अबाउट दॅट. लेट्स इग्नोर दॅट. चुकून त्यांचं अनम्यूट झालं किंवा काहीतरी सिस्टममध्ये गडबड आहे. येणे येकेची श्लोके राहे तेणे असके अविद्या जाताचे निके जिंतले होय. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामात्राचं खरं स्वरूप हस्तगत केलं असं होईल. ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे. ह्याप्रमाणे या 700 श्लोकांना गीतेची पदं आपल्या अंगी धारण करतात. ह्या श्लोकांना श्लोक म्हणावं की गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावं. की आत्मराजाची ये सभे गीते बोडवले हे खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोकरूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला असे येतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी म्हणजे 700 श्लोकरूपी मंत्रांनी प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे. आणि ती मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. आता बघा की देवीचं नवरात्र येईल ना,
तेव्हा आपण देवीला म्हणतो की ती महिषासुर मर्दिनी आहे. महिषासुर हा जो असुर आहे, त्याचं मर्दन करणारी जी देवी आहे, म्हणजे काय की आपला जो अहंकार आहे, त्याचं मर्दन करणारी जी देवी आहे, ती गीता देवी आहे. असा असं तिचं वर्णन केलं ज्ञानेश्वरांनी. म्हणोनी मने काय काये वाचा जो सेवकू होईल येचा तो स्वानंदा साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून जो मनाने शरीराने अथवा वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला गीता स्वानंद रूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल. म्हणजे त्याला स्वानंद मिळेल, स्वतःच्या आनंदाचा बोध होईल. की अविद्या ती मिरे रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिशे राये श्रीकृष्णे. अथवा अविद्यारूपी अंधारावर चाल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो, असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजाने प्रगट केले आहेत. प्रत्येक श्लोकावर जरी चिंतन केलं ना तरी सुद्धा आपल्याला ज्ञान होऊ शकतं. की श्लोकाक्षर द्राक्षरलता, की श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोकाचं अक्षर जे आहे ना त्याची द्राक्ष आहे, त्याची लता. म्हणजे जसा द्राक्षाचा वेल असतो त्याच्यावर जी द्राक्ष असतात, गीतेचं प्रत्येक अक्षर म्हणजे ते द्राक्ष. मांडव झाली आहे गीता संसार पथश्रांता विसंवावया. अथवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्याला विश्रांती घेण्याकरता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झालेली आहे. या गीतेच्या मांडवामध्ये द्राक्षांच्या वेली लागलेल्या आहेत. कुठल्या द्राक्षांच्या? अक्षररूपी द्राक्षांच्या. गीतेमधली सगळी जी अक्षरं आहेत ना ती द्राक्षांसारखी, ती गोड आहेत. यांचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला किती सुख मिळू शकतं. की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्ण श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्न लिहे. श्रीकृष्णाख्य सरोवरी, श्रीकृष्णाचं आख्य. अथवा भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमळरूपता आणली अशा श्लोक कमळांनी युक्त असं जे श्रीकृष्ण नावाचं सरोवर, त्यामध्ये ही गीता रूपवेली भरास आलेली आहे. किती सुंदर आहे बघा याचं वर्णन. गीतेचं संतरूपी भ्रमरांनी सेवन करून, भ्रमर जे असतात कमळामधनं जे रस काढून घेतात, असे संत आहेत की जे गीतेमधलं जे अमृत आहे त्याचं सेवन करतात. तर त्यांनी आपल्याला हे सगळं गीतेचं ज्ञान दिलं. अशा श्लोक कमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर, श्रीकृष्ण नावाचं सरोवर, त्याच्यामध्ये श्लोकांचं कमळ, त्याच्यामध्ये हे संत सगळे भ्रमर, आणि त्यांनी हे सगळं ग्रहण केलं. की श्लोक नव्हती आन गमे गीतेचे महिमान वाखाणीचे बंदी जन उदंड जैसे. किंवा हे श्लोक नव्हेत, मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे भाटच आहेत. दोज हु आर प्रेझिंग द गीता. की श्लोकाची आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा वसो आले. अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात राहाव्यास आली आहेत. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाया पसरू काजो. अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय. की गीता कमळींचे भृंग, की हे गीता सागर रंग, की हरीचे ते तुरुंग गीतारथीचे. अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील हे श्लोक म्हणजे लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत. की श्लोक सर्व तीर्थसंघातू आला श्री गीते गंगेयातू हे अर्जुन नर सिंहस्थू झाला म्हणूनी. अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला. तर अशा प्रकारे गीता सर्व वेदांचं सार, सर्व ज्ञानाचं सार, महाभारताचं सार, उपनिषदांचं सार घेऊन श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झाली आणि ती आपल्याला ऐकायला मिळाली. तिचा अर्थ ज्ञानदेवांनी सोपा करून सांगितला आपल्या भाषेमध्ये, आणि ज्ञानदेवांच्या मराठीचा अर्थ
दांडेकर महाराजांनी आपल्यासाठी आणखीन सोपा करून सांगितला, तो आपण शिकायचा प्रयत्न केला. ह्या ज्ञानेश्वरीच्या 1675व्या ओवीपर्यंत आज आपण शिकायचा प्रयत्न केला. 1675 हा ओवी क्रमांक आपण लक्षात ठेवू आणि ह्याच्या पुढची ज्ञानेश्वरी श्लोक तर आपण गीतेमधले सगळे वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरीमधल्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत, या शेवटच्या काही ओव्या पुढच्या सत्रामध्ये आपण शिकायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपला आत्ताचा हा जो चिंतनाचा वर्ग आहे, चिंतनाचं जे सत्र आहे, ते शेवटाला पोचेल. तर त्याच्या प्रतीक्षेत आपण राहू आणि पुढच्या वेळेस आपण अवश्य येऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार. पुढच्या वेळेस आपण अवश्य भेटू.